मोहिते पाटील असं म्हणाले होते की अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि 16पेक्षा अधिक मतांनी आमचा विजय होणार आहे अधिक मतांनी. काय आता आपण सर्वांनी पाहिलं, आम्ही सुरुवातीपासूनच आदरणीय आमचे मित्र जयाभाऊ असतील, मी असेल, रमू, सगळेजण आम्ही सांगत होतो की तसा काही विषय नाही, कारण सगळ्यांबरोबरचे चांगले संबंध, सगळ्यांबरोबर आम्ही चांगल्या पद्धतीने वागत होतो. त्यांच्या बाबतीत ही आज रमभाऊ जरी माझे या ठिकाणी सहकारी आहेत, त्यांच्यासमोर सुद्धा सांगतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सूचना वेळेस केलेल्या होत्या की राजाभाऊ कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, नेता असेल, त्याच्याबरोबर तुम्ही सलोख्याचे संबंध ठेवा. कुणाच्याही दारात कधी जायची वेळ येईल सांगता येत नाही. ही निवडणूक आहे, राजकारण आहे. त्यांच्याबरोबरही गेल्या 1.5 महिन्यापर्यंत माझे संबंध चांगले होते, परंतु एवढा युगो आणि मुझे गुनो ही दुर्दैवाची बाब आहे. एवढं दहशतीचं राजकारण किंवा एवढा युगो आम्ही पाहिलं त्यांच्या आदल्या दिवशी. आता सगळ्यांची इच्छा होती की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बिनविरोध करायची भावना होती, परंतु एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जर लय खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातला उमेदवार म्हणून त्याने पुढे यायला पाहिजे होतं. मग ही जी 118 आहे ना, ती सुद्धा पडली नसती. अशा परिस्थितीचा निकाल राहिला असता. आणि या ठिकाणी मी कुठलंही म्हणजे कुणाचेही आम्हाला उणीधुणी काढायची नाही. या ठिकाणी जर आमचे काढायला लागले तर मग आम्ही आमच्या पद्धतीने खंबीर आहोत. दुसरा मुद्दा एवढाच आहे की या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या, सुनीत्राताईंच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊच्या सहकार्याने जिल्ह्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम या ठिकाणी सभा घेणार आहे. सभा कधी असणार आहे? नक्की सभा अधिवेशन झाल्याबरोबर एक अत्यंत महत्वाची चांगली सभा होणार आहे, कारण मला घेणं गरजेचं आहे. त्यांनी ही निवडणूक विधान परिषदेची होती, नेली DCC बँकेवरती. आता DCC बँकेत सुद्धा आम्ही निवडणूक लावतोय आणि ती सुद्धा DCC बँकेवरती अत्यंत चांगले उमेदवार काढून DCC बँक सुद्धा आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून ती सुद्धा त्याच्यावरती सुद्धा वर्चस्व प्रस्थापित करू. कारण आपण पाहिलं की गेली 16-17 वर्ष झालं DCC बँकेचा लढा आहे. माझा कुठलाही त्यामध्ये स्वार्थ ना, आपण सर्वांनी पाहिलं असेल. मी 1 लाख रुपयाचं कर्ज सोसायटीसाठी घेतो आणि तेच भरतो, नवं जुनं करतो. कर्ज तर सगळ्याला लागतंय. मला पण नॅशनल बँकेचं कर्ज आहे. ह्यांना कर्ज घ्यायला आम्ही अडवलं नाही. सहकार चळवळ जुन्या जाणत्या माणसांनी भरपूर काम केलेलं, चांगली बँक चालवली होती. परंतु दुर्दैवानं ही मोठी टोळी त्या ठिकाणी घुसली आणि खास करून ही जे आम्हाला बोलतात ती, तुम्ही पाहिलं असेल आता व्हॉट्सअप, फेसबुकवरती सुद्धा, की ह्यांनी कशा पद्धतीने बँकेचा दुरुपयोग केला, काय केला आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि माझ्यावरती आरोप, मी काय केलं, शेतकऱ्याची बँक वाचवली, 2600 रुपयाच्या ठेवी झालेल्या होत्या, त्या 6,500 कोटीपर्यंत नेले. हा काय गुन्हा आहे का? आज आपण दुसऱ्या बँकेत जर नॅशनल बँकेत गेलो तर शेतकऱ्याला कर्ज मिळत. आज आपल्या कुटुंबातली बँक असल्यासारखं आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहतो. अत्यंत उत्कृष्ट अशी बँक करण्याचाही आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर दूधसंघ, जिल्हा दूधसंघ जो बंद पडलेला आहे, हीच मंडळी होती तिथं. तो दूधसंघ सुद्धा आपण चांगल्या ताकदीने या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा विकास या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या, सुनीत्राताईंच्या, भाऊंच्या सहकार्याने छानपैकी विकास, जसा बार्शीमध्ये आम्ही 5,000 कोटीचा निधी नेलेला आहे, त्याच पद्धतीनं सगळ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं जाईल. आणि विशेष करून माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा जी काही कित्ता गिरवला जातो, कुठपर्यंत मर्यादा आहे त्यांची, काय आहे, हे काय त्यांना द्यावं म्हणून तुमचं कौतुक आहे. कुठली संस्था नीट ठेवली सांगा ना? प्रत्येक विकून खाल्ल्या संस्था सगळ्या